रामकृष्ण हरी मंडळी, रामायण आणि रामचरितमानस पवित्र ग्रंथ आहेत. तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे. परंतु आदिकवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे. तुलसीदास यांनी रामचरितमानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते, तर वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महाप्रयाण पर्यंत वर्णन केले आहे. महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञानुसार शामकर्ण अश्व चतुर्गिनी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान, ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रण केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यांगतांसह महाराज दशरथ आपले गुरु विशिष्ट आणि आपले परममित्र अंगदशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता रुग्ण ऋषीसह यज्ञमंडप आले. या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांचा उच्चस्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि समिधांच्या सुगंधाने दरवळू लागलं. सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य, गौ, इतर भेटवस्तू विदा करत यज्ञ समाप्ती झाली. राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्चस्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला. शिशु नीलवर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतिमान आणि अत्यंत सुंदर होता. त्या शिशुकडे बघणारे एकटक लावून त्याकडे बघतच राहायचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयीची यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराज यांच्या घरी 4 पुत्रांचा जन्माच्या उत्साहात गंधर्व गान करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले. महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आपले भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान दक्षिणा दिली. पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने, रत्न प्रदान केले गेले. 4 पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांची नावं रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवण्यात आले. जसं जसं वय वाढत गेलं, रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले. ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते. परिणामस्वरूप अल्पकाळातच सर्व विषयात पारंगत झाले. ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे आणि हत्ती, अश्व यांच्यासह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले. ते सतत मातापिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे 3 भाऊ देखील त्यांचं अनुकरण करायचे. 4 भावांमध्ये गुरूंबद्दल आदर व श्रद्धा होती. 4 भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती. 4ही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे. चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी रामनवमी अर्थात राम जन्मोत्सव साजरा केला जातो. जय श्रीराम, जय श्रीराम या जयघोषाने आज आसमंत दुमदुम केलं असेल. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. प्रभू श्रीराम म्हणजे विष्णूंचा 7वा
अवतार, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांना ओळखलं जातं. दशरथ नंदन श्रीराम म्हणजे साक्षात श्रेष्ठ पुरुषाचे प्रतीक. श्रीरामांचे विचार, आचरण आणि सदाचार आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणतात. श्रीराम यांनी आपल्या सदाचारी वृत्तीने आणि न्यायप्रियतेने सगळ्या समाजाला एकत्र बांधलं. चला तर मग रामनवमीच्या निमित्ताने प्रभू रामांशी संबंधित काही रंजक गोष्टी आपण जाणून घेऊयात, ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. महान ऋषींनी केला पुत्रेष्ठी यज्ञ. रामायण काळात महान शृंगी ऋषी यांनीच राजा दशरथ यांना संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला होता. शृंगी ऋषी हे अत्यंत ज्ञानी, सिद्ध आणि तपस्वी होते. हा यज्ञ केल्यानंतरच प्रभू श्रीरामांचा जन्म राजा दशरथाच्या घरी झाला होता. शृंगी ऋषी यांचा आश्रम बिहारमधील लखीसराय येथे असल्याचं बोललं जातं. काही जणांच्या मते आग्र्याजवळही त्यांचा आश्रम आहे असे सांगतात. कोण आहेत ऋषी शृंगी? तर शृंगी ऋषी हे पुत्रकामेष्ठी यज्ञात अत्यंत कुशल पुरोहित होते. त्यांनी अश्वमेध यज्ञही घडवून आणला होता. विशेष म्हणजे शृंगी ऋषी हे प्रभू रामांचे दाजी म्हणजेच जिजा होते. फार कमी लोकांना माहीत आहे. प्रभू श्रीराम यांना शांता नावाची मोठी बहीण होती आणि शांताचा विवाह महर्षी भिवांडक यांचे पुत्र शृंगी ऋषी यांच्याशी झाला होता. पुराणात असं सांगितलं जातं की महर्षी विभांडक नदीत स्नान करत असताना त्यांचे वीर्य एका हरिणीने प्राशन केले. त्यामुळे शृंगी ऋषी यांचा जन्म झाला. कोणी केले प्रभू रामांचे नामकरण? तर बघा, महर्षी वशिष्ठ जे रघुवंशाचे म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या कुटुंबाचे गुरु आणि पुरोहित होते, त्यांनी प्रभू श्रीराम यांचे नामकरण केले होते. गुरु वशिष्ठांनी सांगितले की राम हा शब्द 2 अग्निबीज, अमृतबीज आणि 2 बीजाक्षरांनी बनलेला आहे. रामाचे नाव घेतल्याने आत्मा पवित्र होतो, तसेच मनाला आणि शरीराला एक अनोखी शक्ती देखील प्राप्त होते. राजा दशरथ यांच्या मुलाचे बारसे झाल्यानंतर अयोध्येत हा प्रश्न निर्माण झाला की सर्व मुलांची मुंज कुठे करायची. तेव्हा गुरु वशिष्ठांनी असा सल्ला दिला की शृंगी ऋषी यांच्या आश्रमात सर्व मुलांची मुंज करावी. राजा दशरथ सर्व राण्या तसेच मुलांना अर्थात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना घेऊन शृंगी ऋषींच्या आश्रमात गेले आणि तेथे मुंज करण्यात आली. माता कौशल्येला दर्शन तुम्हाला माहीत आहे का? जन्म होण्यापूर्वी भगवान विष्णूंनी माता कौशल्येला आपले चतुर्भुज रूप दाखवले होते. तेव्हा माता कौशल्याने प्रार्थना केली की हे प्रभू, मी तुमचे बालरूप पाहण्यास अत्यंत इच्छुक आहे की जे सिलू लीला अति प्रियसिला यह सुखपर अनुपा, असे माता कौशल्या म्हणाला. याचा अर्थ आहे, प्रभू, तुम्ही चतुर्भुज रूप सोडून सर्वांना आनंद देणारे बालरूप धारण करा. तुमच्या बाललीला सगळ्यांना पाहू द्यात. तेव्हा भगवान विष्णूंनी श्रीराम म्हणून जन्म घेतला आणि त्यांच्या बाललीला आपल्याला माहीतच आहेत. रामचरितमानसमध्ये याचे सविस्तर वर्णन तुम्हाला वाचायला मिळेल. असे हे 4 बंधू, जसं की श्रीराम यांचे 3 भाऊ. यज्ञकुंडातून अग्निदेव खीर घेऊन प्रगट झाले, तेव्हा त्यांनी कौशल्या आणि कैकेयीच्या वाट्याला आलेल्या खीरीतून थोडीशी खीर सुमित्राला देखील दिली होती. त्यामुळे राजा दशरथ यांना 4 पुत्रांची प्राप्ती झाली. तर 3 राण्यांपासून दशरथांचे हे 4 पुत्र प्रभू श्रीराम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत असेही पुराणात वाचायला मिळते की यज्ञातील खीरीची 1 वाटी घेऊन कावडा उडून गेला आणि त्यातले काही थेंब अंजना नावाच्या वानरीने खाल्ले. त्यातूनच बजरंगबली म्हणजेच हनुमानजी यांचा जन्म झाला. तर अशी ही एक सुंदर आणि रंजक कथा आहे, जी आज रामनवमीच्या दिवशी तुम्ही वाचा किंवा ऐका. आवडली माहिती तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जय श्रीराम.